हाय दक्षित. हो हो. हॅलो फ्रेंड्स, या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा या ट्रिपचा शेवटचा ब्लॉग आहे. ट्रिप म्हणजे फॅमिली ट्रिप असं म्हणता येईल. आणि मागच्या दोन्ही ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की जास्तीत जास्त टाईम स्पेंड करण्याचा प्रयत्न आम्ही दक्षितबरोबर केलेला आहे, कारण तो छोटा आहे आणि खूपच क्यूट आहे. तर या छोटे छोटे क्लिप मी ॲड केलेले आहेत, त्या बघा. काय करायले? कसं फ्रीज झालाय, फ्रीज मला बघून. काय करायला ती? मोबाईल पकडल्या, मोबाईल. हो साडी बी सोयी करायला. मम्मी पण अशीच करता. जरा यायचं म्हणलं ना, जरा व्यवस्थित. नो 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 नो. कान ओढ, कान ओढ. ओढलं आता गप्पा बस. दक्षित कान ओढ. फाटेल. लिपस्टिक सगळे पुसणार आहे. मनात झालं की गुसच उडतोय. काय आता झालं 2 मिनिटं. ओक जाव्या, चल बोल. बूर जाव्या, चला. जातोस मामांकडे. असं आयटीत काम चालू आहे आणि आबा आल्यात लगेच आबांकडे लक्ष. हा पप्पा कुठल्या गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये कामाला तुम्ही सांगा लवकर, का प्रायव्हेट मध्ये? घ्या म्हणते. नको नको, बाहेर ना आलाय, जावा हात पाय धुण्या. आम्हाला झोप आला खूप, आम्हाला झोप आला खूप. आणि ते ऑन कर बघू जरा. काय आहे? ओ माय गॉड, कोणी आणले? तलवार तुटल्या. पण त्याच्यात तलवार बसवायच्या का तुटल्या? ओके, ठीक आहे. तिथं बसणार. दगदग नको आहे. तुझं काय काम आहे? मम्मा बाबाची अॅनिव्हर्सरी आहे, तू इकडे ये. काय आहे? धीरे, एवढं कोपरं त्याला असं पोचू नको. आत्ता तुला हसू आलं रे? आत्ता हसू आले? आधीच सांगते, कोणी सुद्धा हॅपी बर्थडे म्हणायचं नाही. बर्थडे नाही, अॅनिव्हर्सरी आहे. नाहीतरी केक आला की पुढे सगळे हॅपी बर्थडेच म्हणतात. माझ्याकडे तिकडे तिकडे टाळ्या वाजवा की मागून. इकडे बघ. लक्ष सगळं माझ्याकडेच आहे. इकडे बघ, इकडे बघ. ओवाळती की ओवाळा की. तुम्ही दोघं थांबा म्हटलं. मग हळूहळू एक एक जण कमी आहे वाटलं. ओके, सगळी फोटोला उभारलेले आहेत. दक्षित लकीली बघितलं. ॲनिव्हर्सरी झाल्यानंतर नेक्स्ट डेच माझ्या दादाचा बर्थडे असतो, तर तो सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही गेलो होतो के लाऊंज या सांगलीतील फेमस रेस्टॉरंटला.
इथे हा छान प्ले एरिया आहे आणि इथला ॲम्बियन्स तर मला खूपच आवडला, पण डिटेल रिव्ह्यू तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेल, त्यामुळे स्टे ट्यून. एकदम फ्रीज मोडमध्ये सध्या, फ्रीज. दक्षू हाय. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू सुशांत. हॅपी बर्थडे टू यू. मामांच्याकडे बघायला लागलं एकटे. तू बाबांना चालला पाहिजेस पिल्लू, पहिला बाबांचा बर्थडे आहे ना. काय चप्पल काय करणार, चप्पल काय आले ती सस आले. फोटोत घ्यायचं का त्याला? केक कसा वाटला? खूपच छान आहे, स्वीट आहे. केक स्वीटच असतो. सगळ्यांचं स्वीटच असतं, पण त्यात वेगवेगळे स्वीटनेस मध्ये पण वेगळा प्रकार असतो की नाही. एक साखरेची स्वीट असते आणि एक मधाची स्वीट असते, वेगळे असते की नाही. चला नेक्स्ट तुला कसं वाटलं? तुला कसं वाटला केक? तुला कसा लागला? मला तर एकदम मस्त वाटलं. बेस्ट रिव्ह्यूवर आहे माझा हा, बेस्ट रिव्ह्यूवर कायमच. अक्षता जरा बॉटल काढून घे. दे आता. किती खोटा ड्रामा चाललाय दक्षी. खाऊ आणलाय बघ. ओरडून घालायला बेल्ट. त्यानंतर मी काही शूट करू शकले नाही कारण दक्षित खूप क्रँकी झाला होता. बाय दी वे इथली सर्व्हिस अजिबात चांगली नाही आणि बाकी रिव्ह्यू व्हिडिओच्या शेवटी. हे काय आहे दक्षित? खुशी होत्या नुसती अशी ती चित्र बघून, आणि त्याला टक लावून असं बघत बसते, होय की नाही? टक लावून बघते. लय खुश होते तेवढं चित्र बघितल्यावर नुसतं. त्याच्यावरची प्रिंट त्याला एवढी आवडते बघ की. हसायचंय ना, नुसता दंगा करायचा आहे तुला, बरोबर? नुसता दंगा करायचा असतोय. काय दादाचं खाऊ खातोस? हा, दादाचं खाऊ खायचंय तुला? चारू नको, छोटू आहे तो. अहो अहो आहा. कसं झोप आली की नुसतं हसायचं, दंगा करायचा, धुडकूस करायचा, पण झोपायचं नाही. असे पोट भरून जेवून आलं ते सगळे. आणि काही ऑर्डर केलं सँडविच. रात्रीचे किती वाजले धीरज? किती वाजले सांगा मला कोणतरी. अरे किती वाजले सांगा ना मला, व्हिडिओ चालू आहे. काय नाही, खाण्यात एवढे बिझी आहेत की मला किती वाजले ते सांगायला झालं. 9:30 वाजता सँडविच जस्ट जेवण झाले आणि आम्ही आलेलो आहे. बाय द वे आमचा सांगलीमध्ये लास्ट डे आहे. उद्या बॅक टू बंगलोर. मी नाही खाणार, एवढं चीज खातोय मी, नाही खात. हेल्दी फूड खायचं पण केलं आहे, त्यामुळे खूप कमी अनहेल्दी फूड खायचं. देवांश हाय. देवांश जास्त खाऊ नकोस तू, तुझं बिघडते तब्येत. नाही खायचं, ओके?
आता दादाला वेफल नकोय. कोण कोण खाणार आहे? देवांश आणि मी, राईट? मला एक घास. देवांश तू खाणार आहेस ना? बाबा मी एकदा खाल्लेलं थोडंच खाल्लं. ओके, आता थोडं खा की. हा, पोरगी नटली कशी नटली बघू, शेंडी बिंडी घालून पोरगी नटली कशी नटली. क्युटी क्युटी. बाय बाय दक्षिण. बाय बाय. चलो बाय बाय. बाय बाय. हसताय का दुडू? आता तुझा पाय निघत नाही आता मुलापासून. हे आता खरंच तुम्ही घेऊन जातो. दोघांच्या नादानं आला आजचीला. होय हे खरंच सांगतो. होय. अरे रक्षता, नाही तर असं तुम्ही आला नसता. पकडा. मुआ, मुआ. पाणी किती नाही. ए चिवली माझी. मुआ, मुआ. नाही नाही हे सगळेजण मला सोडायला येत आहेत, इन्क्लुडिंग देवांश. आमची गाडी घाण झालं पाठीमागनं. परत एकदा आलेलो आहे सांगली रेल्वे स्टेशनला आणि हे आम्हाला सगळे सोडायला आलेले आहेत. हाय करा रे. हॅलो. जायचं म्हणजे देवांश सगळ्यात जास्त एक्साइटेड असते, होय की नाही? देवांश खुश असतोय. आणि आता परत जाण्याची वेळ आलेली आहे. तर के लाऊनचा रिव्ह्यू सांगायचा मी त्या दिवशी राहून गेलं, कारण की दोघंही खूपच क्रँकी झालं होतं. स्पेशली दक्षित खूप क्रँकी झाला होता, त्यामुळे व्हिडिओ अजिबात शूट करू शकलो नाही. आणि मला हा रिव्ह्यू द्यायचा होता. के लाऊनचं फूड ओके ओके आहे, टेस्ट वाईज जरी गेला तरी ओके ओके आहे. आणि मला पर्सनली वाटलं की सांगलीच्या लेवलने खूपच एक्सपेन्सिव्ह आहे, खूपच म्हणजे एक्झॅक्ट ते बँगलोरच्या रेट्सना मॅच करते. आणि बट ठीक आहे, ते पण चाललं असतं, एक्सपेन्सिव्ह असण्याचा प्रश्न नव्हता. पण क्वांटिटी पण हर एक प्लेटमध्ये खूप कमी होती, जी बँगलोरमध्येही नाही भेटत. क्वांटिटी प्रॉपर रेटनुसार असते, तर तेही खूप मला डिसअपॉइंटेड वाटलं. त्यामुळे एकदा तुम्ही फक्त ॲम्बियन्ससाठी जाऊन येऊ शकता, पण स्पेशली असं परत परत जाण्यासारखं आणि फूडला जास्त प्रेफरन्स देण्यासारखं अजिबात नाही. हा मला रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करायचा होता पर्सनली, त्यामुळे मी आज करते. तर यस, मी अजिबात रिकमेंड नाही करत हे रेस्टॉरंट. तर हा फॅमिली ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ही छोटीशी ट्रिप होती फॅमिली बरोबरच, असं म्हणायला हरकत नाही, कारण आम्ही आलो होतो थोड्या दिवसासाठी, सुट्टी होती म्हणून. आणि तर आता परत निघालेलो आहे बॅक टू रूट इन बँगलोर. तर बाय बाय.